प्रलंबित मागण्यांकरता राज्यातल्या 10,000हून अधिक कृषी सेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। ऐन खरीप हंगामात कृषी सेवकांनी काम बंद केल्याने शेतकरी अनेक ठिकाणी सरकारी योजनांना मुकण्याची शक्यता आहे। विविध मागण्यासाठी राज्यातील 10,000 कृषी सेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। रायगड जिल्ह्यातील कृषी सेवकही त्यामध्ये सहभागी झालेत। अनेक वर्ष प्रलंबित असलेला कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तत्काळ जाहीर करून कृषी पर्यवेक्षक पदावर सरळ सेवेतून कृषी सहाय्यकांना बढती देण्यात यावी अशी कृषी सेवकांची मागणी आहे। शासनाने मृदू आणि जलसंधारण हे विभाग स्वतंत्र केलेत। कृषी सेवकांना जलसंधारण विभागात सामावून घेण्यात येणार आहे। मात्र याविषयी संभ्रम आहे। संधारण विभाग नाविन्याने होत आहे, तर त्याच्यामध्ये कृषी विभागाचा जो काही कर्मचारी वर्ग किंवा अधिकारी वर्ग त्या ठिकाणी घेणार आहे। परंतु आता जो आपला जो कृषीचा जो आराखडा आहे आपल्या कृषी विभागाचा, तो शासनाने तातडीने करण्यात यावा। त्याचबरोबर जे काही कृषी सहाय्यकामधून कृषी पर्यवेक्षकाची जी पदोन्नती आहे ती 100% पदोन्नती ही कृषी सहाय्यकामधूनच करावी। त्याच्यानंतर जे आपले कृषी सहाय्यकांना जी पर्यवेक्षक पदावर तदारक पदोन्नतीची आमच्या संघटनेमार्फत मागणी आहे। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी सेवकांनी आंदोलन केल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागलाय। महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीची कामं ठप्प झाली आहेत। पंतप्रधान पीक विमा योजना 31 जुलैपर्यंत असून तिचं काम देखील थांबलंय। शेततळे, ठिबक सिंचन योजना, उन्नत शेती, भात पीक प्रात्यक्षिक, बांधावरील तूर लागवड योजना, कीड आणि रोग व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण, अवजार खरेदी करणं, त्याचे प्रस्ताव तयार करणं अशी विविध कामं खोळंबली आहेत। कृषी सहाय्यक अधिकारी 10 तारखेपासून संपावर गेल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होते। ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करायची, विम्याचे हप्ते भरायचे, त्या शेतकऱ्यांची अडचण होते। तरी सरकारने या गोष्टीची दखल घ्यावी व त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या त्वरित मान्य करण्यात याव्या ही शेतकऱ्यांची विनंती आहे। समस्यांमुळे कृषी सहाय्यक जर नसतील तर आपल्या शेतकऱ्याला खूप नुकसानामध्ये जाण्याचा हे होणार आहे। त्याच्यामुळे सरकारने त्वरित त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या त्यांच्या सोडव्यात ही सरकारला आमच्या शेतकऱ्यांकडून मी एक अध्यक्ष म्हणून नम्र विनंती करतो। कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची घोषणा सरकारने केली, मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलं नाही। उलट पीक कर्जही मिळू शकलं नाही। शेतकऱ्यांनी उधार उसणवारी करून खरीपाची पेरणी केली, मात्र कृषी सेवकांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना अनेक योजनांपासून वंचित राहावं लागणार आहे। अमोल पाटील, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।